भावांनो कशात आपला ऊस तोडून झाला. आपण 1 वाजता आलतो. आता वाजलेत 3. तर आपल्याला 2-2.5 तास गेले ऊस तोडायला. आपली गाडी भरून ठेवली इथं आणि आता आपल्याला घरी जायचे. त्याचबरोबर ऊस खाली करायचा आहे, वाडं खाली करायची. गाडी एकदम पॅक झाली आहे. आणि त्याचबरोबर भावांनो आपण आता बघू शकता तुम्ही गाडी कशी आपली एकदम जाम झाली पॅक ऊसानं. आता आपण निघालोय घरी. तर कसं आहे भावांनो माहिती आहे का, तुम्ही वेळ वाया घालवू नका. पहिली गोष्ट, जो तुमचा आजचा वेळ आहे तो तुम्हाला अनमोल वेळ आहे आणि तो वेळ तुम्हाला कधीच परत भेटणार नाही. त्यासाठी ज्या क्षेत्रात असाल तुम्ही भावांनो, तर त्या क्षेत्रात टिकून राहा. शाळेत असाल तर शाळा शिका आणि त्याचबरोबर जर तुमची शाळा झाली असेल तर तुम्ही एक व्यवसाय करा. कुठलाही छोटा का होईना व्यवसाय करा. नोकरीच्या नादी लागू नका, कारण नोकरी तुमचं स्वप्न पूर्ण करणार नाही, ही ठरलेली गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर भावांनो, तुम्ही नोकरी तुम्हाला जर चांगली लागली तर ठीक आहे, नाही लागली तर 10-15 हजारात भागत नाही. मी मुंबईला होतो, 12-13 वर्ष मुंबई केली, पण साध्य त्यातनं काय होत नाही. गावाला आलो, गावाला छोटासा व्यवसाय केला आपला, फॅब्रिकेशनचं काम शिकलो. त्याचबरोबर आपले रसवंते, त्याचबरोबर शेती, असं जोडधंदा करतो. त्यासाठी भावांनो लक्षात ठेवा, वेळ वाया घालवू नका. वेळ अनमोल आहे. वेळेची किंमत वेळ गेल्याशिवाय कळत नाही. त्या अगोदरच जागो व्हा आणि वेळेला महत्त्व द्या. धन्यवाद भावांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच बरेच गोष्टी बोलायच्या आहेत त्या, पण व्हिडिओ मोठे होणार. तर अशा छोट्या छोट्या व्हिडिओ बनवून तुम्हाला सगळं सांगतो, कसं करा, काय करा. पटलं तर बघा. धन्यवाद भावांनो. जय श्रीराम. जे मला वाटलं ते तुमच्या पुढं तुम्हाला सांगितलं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खुश राहा, आनंदी राहा. जय श्रीराम भावांनो.